श्री सिद्धभैरवाय नमः. बघा आता काय त्र्यंबकेश्वर येथे काय येईल उटीची वारी. आता महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मस्वपान तो झाला. आदिमाई मुक्तशक्ती, मुक्तबाई आदिशक्ती आणि निवृत्तीनाथ शंकराचा अवतार आहे. बघा आता शंकराचा अवतार आणि ज्या वेळेला पैठणच्या ब्राह्मणांनी त्या चौघा भावंडांना आणि त्यांना काय शिक्षा दिली होती, तुम्ही ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घाला. म्हणजे आज जी ब्रह्मगिरी आहे ना, हिच्या आजूबाजूला त्यावेळेला काय होतं, जंगल होतं. आणि त्या जंगलात कोण होतं, वाघ. दिवसा वाघ होते. आजही जंगल भरपूर आहे. आपण ज्या वेळेला ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मारतो ना, त्यावेळेला आजही जंगल आहे, पण त्यावेळेला भयानक जंगल होतं. आणि मग यांना अचानक वाघनडकं खाऊन घेतली. बघा हे जे त्यावेळचे बडवे ब्राह्मण किती कपटी होते आणि आजही किती कपटी आहेत. त्यांच्यापाशी काय धूर्तपणा. आज ते लोक कष्ट करते नाही आणि सुखानं जगतात, तो पोळी खात्यात. आपला शेतकरी कष्ट करतो आणि कष्ट करून मेला. बघा नरेंद्र फडणवीस ज्या वेळेला निवडून यायचा होता त्यावेळेला काय घोषणा देत होता, मी माफी माफ करील शेतकऱ्यांची. बघा आज सत्ता निवडून आली ना, आणि आज तो काय करू राहिला आहे, दुर्लक्ष करू राहिला आहे. म्हणजे ही सत्ता कोणाच्या ताब्यात आहे, ब्राह्मणांच्या. आणि आजही ते ब्राह्मण आहे आणि त्यावेळेला होते. त्यांना काय केलं होतं, ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घाला. आणि ज्या वेळेला ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घातली त्यावेळेला निवृत्तीनाथ कुठं लपले होते, एक गुहेमध्ये वाघाच्या भीतीनं. आणि तिथं कोण होता, गैनीनाथ. आणि गैनीनाथांना त्यांना काय दिला, उपदेश केला. निवृत्तीचे गुरु कोण, गैनीनाथ. गैनीनाथांना उपदेश कोणाला केला, निवृत्तीला. आणि निवृत्तीना उपदेश कोणाला केला, ज्ञानदेवाला. ज्ञानदेव हे कोणाचे गुरु, निवृत्तीचे. निवृत्तीनाथ हे कोणाचे गुरु, ज्ञानदेवाचे. ज्ञानदेव सार चोजविले. आणि मग त्यावेळेला हा वारकरी संप्रदाय सुरू झाला. त्यावेळेला एक गुरुना एक शिष्याला काय केली जायची, उपदेश करायचा. पण ज्ञानदेवानी काय केली, ज्ञानदेवाला काय म्हटलं, माऊली. आणि आईचं लक्ष कोणाका असतं, सगळ्या मुलांका असतं. आणि मग त्याचं सगळ्या जगाचं लक्ष होतं. सगळ्या जगाला हे वारकरी संप्रदायाचं ज्ञान मिळावा म्हणून त्याने काय केलं, एक गुरुना किती शिष्य केले तरी चालते, ही परवानगी मागून घेतली. आणि आज एक गुरु किती लोकांना माळी घालतो, उपदेश करतो. ही पुण्य कोणाची, ज्ञानदेवाची. ज्ञानदेवाला कोणा दिलं, निवृत्तीनं दिलं. मग हा निवृत्तीनाथ इथं त्यांचे काय मंदिर आहे, त्यांची समाधी. आणि त्र्यंबकेश्वर ब्रह्म विष्णू आणि महेश हे तीन देवांचं तिथं काय संगम आहे. आणि तिथं काय आणलेली, गंगा. शंकरानं काय भागीरथानं प्रयत्न केला, शंकराने जटा आणली. आणि तिथं सागर राजाचे जे 100 पुत्र मेले होते त्यांचे राखेचा ढिगार झालता. आणि त्यांचं काय तिथं पिंडदान केलं, विधी केली. आणि त्र्यंबकेश्वर येतं काय केलं होतं, गौतम ऋषींना ही जे पूर्वी मांस खायचे, लोकांना शेतीचं ज्ञान नव्हतं. आणि मुठभर जर पेरलं तर खंडीभर होतं. आणि मुठभर पेरून आणि मग ते भात पिकायला कोणा लावलं, गौतम ऋषींना. आणि त्या गौतम ऋषीच्या भातामध्ये गाय गेली होती. त्यांनी दर्भ फेकला, ती गाय मेली. आणि मग देवानी खंडी केली आणि इथं तू स्वर्गातून गंगा आण म्हणजे आपल्याला काम होईल. आणि मग त्यांनी ती भागीरथ प्रयत्न केलं आणि ही गंगा आणली. आणि आज त्या गंगेमध्ये पिंडदान होतं. मेलेले लोक आज हजारो आत्मेत, अपघाती मरण जर आलं आणि मग त्याला पिंडदान करायचं, तो स्वर्गाला जाईल, अशी परंपरा आहे. आणि मग ही दक्षिण काशी म्हणजे त्र्यंबकेश्वर आहे.
ह्या त्र्यंबकेश्वर इगतपुरी तालुक्याचा महिमा म्हणजे काय, दक्षिण काशी. इगतपुरी तालुक्यामध्ये त्यावेळेला काशीला जायला लोकांना पैसा नव्हता, साधनं नव्हते. आणि मग इथं पिंडदान करायचं. आणि त्र्यंबकेश्वर आहे, कावणे आहे, सर्व तीर्थ, शुक्लतीर्थ, कळसुबाई, भैरवनाथ मंदिर हा शंकराचा अवतार आहे. आणि भंडारदरा म्हणजे असं इगतपुरी तालुक्यामध्ये सगळं पर्यटन स्थळ भरलेले आहे. आणि हा इगतपुरी तालुका कोण आहे, दक्षिण काशी. आणि असा निवृत्तीनाथ, हा निवृत्तीनाथांना काय केलं तर विसोबा खेसरांनी त्यांना मांडे खायचे होते. आणि मग तिला तिच्या मांड्याचं भांडं फोडून टाकलं. आणि मग निवृत्तीनाथ काय केले, लवणे राहिले आणि जठरा अग्नी प्रदीप केला. आणि त्याच्यामधून काय केला, अग्नी तयार केला आणि ते मांडे भोजले. म्हणून त्याच्या अंगाचा जो दहा झाला होता, आणि तो दहाला करण्याकरता तिथं काय केलं जातं, चंदन लावलं जातं, उघडून उटी. आणि उटी उघडून ती कोणाला लावलं जाते, निवृत्तीनाथाला. तो कोण आहे, शंकराचा अवतार आहे. आणि अशी ही उटीची वारी आता येणार आहे. या उटीची वारीमध्ये लोक येतात, वाईट विचार सोडतात, चांगले विचार घेतात, एकमेकाला भेटतात, जगा आणि जगू द्या, एकमेकाला प्रेमानं भेटतात. आणि हा संदेश देणारी आता ही उटीची वारी येणार आहे. या उटीच्या वारीला जा आणि वाईट विचार सोडा, चांगले विचार घ्या. आपल्या अंगात जो ताप आहे, संसाराचा ताप, तो नाहीसा करण्याकरता ही उटीची वारी आहे. ही अशा उटीच्या वारीला जा. हे पटलं असेल तर क्लिक करा. सदाशिवा. जय भैरवनाथ महाराज की जय.